हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत लीप इयर प्रोग्राम इन जावा. बेसिकली राईट व्हॉट इज अ लीप इयर, जे लॉजिक बघणार आहोत त्याचा कोड बघणार आहोत पण जावामध्ये. सो राईट जावा प्रोग्राम टू चेक दॅट गिवन इयर इज अ लीप इयर ऑर नॉट. जस्ट 1 मिनिट. ओके, सो आधी लीप इयरचं लॉजिक बघूया आणि कॉमन इयर बघूया. सो लीप इयर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 4. असा इयर जो डिव्हिजिबल बाय 4 आहे, एक्सेप्ट अ इयर which is a century year, we can say that, except a century years. Century year is nothing but the year ending with double zeros. So याकरता आपण 100 घेतलेला आहे. So the year which is divisible by 4 but which is not divisible by 100. And one more thing, the century year is the leap year only if the perfect divisible by 100. So in short, leap year म्हणजे काय, a number which is divisible, sorry, a year which is divisible by 4 but not divisible by 100 म्हणजे century year. And for the century year which must we have to check that the year is perfectly divisible by 400. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघूया पण तुम्हाला लॉजिक मी परत एकदा सांगते. सो 1999 इज नॉट अ लीप इयर, 2000 इज अ लीप इयर, 2020 इज अ लीप इयर, 24 इज अ लीप इयर, 204 इज अ लीप इयर. सो आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. पहिलं, इयर हॅज टू डिव्हिजिबल बाय 4 बट नॉट डिव्हिजिबल बाय 100. सो फर्स्ट आपल्या येणाऱ्या इफच्या आतमध्ये year which is divisible by 4 and same year which is not divisible by 100 and ह्या दोघांसाठी or ह्या दोघांनंतर or a year which is divisible by 400. सो आपल्याकडे कंडिशन्स आहेत. आपण कोडला स्टार्ट करूया. जस्ट रिमेंबर द 2 कंडिशन्स आणि आपण सेम 2 कंडिशन लिहिणार आहोत. पहिल्या कंडिशनमध्ये अँड असणारे 2 कंडिशन घेऊन ऑरला आपली 3rd कंडिशन असणार इफच्या आतमध्ये. सो इफ year is divisible by 4 and year is not divisible by 100 or year is divisible by 400, हे आपलं लॉजिक आहे. सर्व लॉजिक आपण इफच्या आतमध्ये लिहिणार आहे. बिफोर दॅट मी क्लास घेतला आहे. क्लासचं नाव दिलं आहे लीप इयर. सेम प्रोग्राम सेव्ह करून घेतला आहे सेम नावाने. याच्या आधी मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, व्हॉट इफ ज मेनमध्ये मी स्ट्रिंग ARJS नाही लिहिलं. राईट, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन आहे पण मी स्ट्रिंग ARJS हा जो पार्ट आहे हा काढून टाकला. तर व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन, राईट, हे मी काढून टाकलं. आणि असं माझ्या प्रोग्रामला जर मी एक्झिक्यूट केलं तर बघा, तुमचा प्रोग्राम तुम्ही जर असा एक्झिक्यूट केला तर तो एक्झिक्यूट म्हणजे कंपाईल होतं पण तो रन होत नाही. द रिझन इज दॅट जेव्हीएम तुमच्या तुमचा कोड मिळतो, तुमचा बाईट कोड मिळतो, त्यावेळेस तो मेन मेथड शोधतो आणि मेन मेथडचा सिंटॅक्स त्याला ह्या फॉर्ममध्ये माहिती आहे, स्ट्रिंग ARJS. तुम्ही स्ट्रिंग ARJS नाही दिलं तर जेव्हीएमला मेन मेथड मिळणार नाही आणि तो तुमचा कोड एक्झिक्यूट करणार नाही. दॅट्स द रिझन. ओके, सो आपण आपला कोड स्टार्ट करूया. एक व्हेरिएबल घेऊया इंट इयर, ज्याला आपण इनिशियली 2020 देऊया. सो आपलं इयर आहे हे. हाऊ टू एक्सेप्ट द डेटा फ्रॉम अ युजर इनपुटचा जो काही व्हिडिओ असणार तुम्हाला मी तो नेक्स्ट व्हिडिओ टाकते. सो दॅट जेवढे काही प्रोग्राम्स आपण बघितले आतापर्यंत ते तुम्ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करून तुम्ही एक्झिक्यूट करून बघाल. सो आपण इयर घेतला आहे. मला इफमध्ये कंडिशन द्यायचे आहेत. म्हणजे इथे 3 कंडिशन असतील. पहिली डिव्हिजिबल बाय 4, सेकंड नॉट डिव्हिजिबल बाय 100 अँड थर्ड डिव्हिजिबल बाय 400. सो याच्या आतमध्ये आणि मेक शो माझे पहिल्या 2 कंडिशन ह्या अँड एका ब्रॅकेटमध्ये येणार आहे आणि उरलेली माझी जी कंडिशन आहे ती ऑर मग येणार आहे. हे मी तुमच्याकडे का घेतलं आहे बघा. अँड मध्ये तुमचे 2 कंडिशन असतील. एक ह्या साईडला एक कंडिशन येणार आहे आणि एक ह्या साईडला तुमची कंडिशन असणार आहे. दोघं कंडिशन ट्रू असतील, ही आणि ही दोघं ट्रू असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. सो इथे अँड म्हणजे काय, दोघी कंडिशन ट्रू असेल दॅन ट्रू. ऑर म्हणजे काय, कुठली पण एक कंडिशन, रॅदर ही और तुमचे ह्या ब्रॅकेटमधली कंडिशन. सो इन शॉर्ट अँडच्या पहिल्या साईडची कंडिशन आपण टाकूया. सो फर्स्ट साईडची कंडिशन आहे अँडमधली, इयर डिव्हिजिबल बाय 4 विच इज इक्वल 0 असेल तर. ओके, ही फर्स्ट कंडिशन इयर डिव्हिजिबल बाय 4 अँड सेकंड कंडिशन माझं इयर व्हेरिएबल विच इज divisible by 100 which is not equal to 0. equal and not equal to कंडिशन झाली. म्हणजे 4 is divisible by 0 and 400 is not divisible by 0. हे झालं माझं पहिले अँडचं लॉजिक. ओके, हे माझं इथे अँडचा पार्ट संपला. आता ऑरच्या पार्टमध्ये माझं आहे इयर डिव्हिजिबल बाय 400
इज इक्वल टू 0. इक्वल टू 0 म्हणजे का दिलेला इयर जेव्हा मी 4ने डिवाइड करते तर मला जो काय रिमाइंडर मिळणार आहे तो इक्वल 0 असला पाहिजे. आणि इथे जेव्हा मी इयरला 100 डिवाइड करते माझा रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0. 0 असायला नको तिथे. ओके, हे झालं माझं इफचं लॉजिक. चेक करा, माझा पूर्ण इफ अँडचा पार्ट आहे. हे दोघं जर ट्रू असतील देन इट गो टू तो पुढच्या ऑरच्या कंडिशनला जाईल. दोघं फॉल्स असतील तर पुढे जाणार नाही. ओके, इफ संपलं इफमध्ये देन हॅव टू राईट, जर हे वरच्या कंडिशन ट्रू झाल्या तर गिव्हन इयर इज अ लीप इयर. राईट, सो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln गिव्हन इयर, मी इयरचं व्हेरिएबल लिहिते इयर प्लस मी बघा कॉन्कॅट करते मल्टिपल स्ट्रिंग इज लीप इयर. इथे मी कॉन्कॅट केलं आहे. पहिलं स्टेटमेंट व्हेरिएबल्स प्लस ते कॉन्कॅट केले आणि नेक्स्ट. ओके, हे झालं. माझं जे गिव्हन इयर जर लीप इयर असेल देन इट विल बी प्रिंट लीप इयर. एल्स लीप इयर नसेल तर तो कॉमन इयर असणार आहे. सो मला एल्सचा पार्ट द्यायचा आहे. एल्स कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सेम गिव्हन इयर इज नॉट अ लीप इयर. गिव्हन इयर इज नॉट अ लीप इयर और वी कॅन से इट इज अ कॉमन इयर. ओके, सो दॅट्स इट. महत्त्वाचं आहे आपलं हे लॉजिक. इयरला मी डिवाइड केलं आहे बाय 4 इक्वल 0 विच इज नॉट डिवाइड बाय 100 और इट इज डिवाइड बाय 400. ओके, प्रोग्राम आपण कंपाईल करूया. CMD माझा प्रोग्राम आहे डेस्कटॉप CD डेमो अँड माझ्या फाईलचं नाव आहे javac लीप इयर डॉट जावा. कंपाईल झालं आहे. वी विल गो टू एक्झिक्यूट इट. सी 2020 इज अ लीप इयर. ओके, आता आपण चेंज करून बघूया. 1999 इट इज नॉट अ लीप इयर. वी विल चेक दॅट इट इज अ लीप इयर ऑर नॉट. एक्झिक्यूट करूया. compile then again execute. So 199 is a common year, right, which is not a leap year. So I hope तुम्हाला लॉजिक समजलं असेल. लॉजिक इझी आहे. हा प्रोग्राम आहे सर्व मेन चार्टमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला ट्राय आउट करून बघा. तुम्हाला लीप इयरचं एक फंक्शन घ्यायचं आहे. सो वी विल ट्राय दिस ऑल्सो. व्हॉट इफ मी एक फंक्शन घेते void चेक इयर नावाचं माझ्याकडे फंक्शन आहे. त्या इयरला मी एक पॅरामीटर घेते इंट इयरचा. तो पण माझं काय असणार आहे ते मेनकडून माझं व्हॅल्यू येणार आहे. ओके, सो जो सर्व लॉजिक जे मी इथे आतमध्ये घेतलं होतं कंट्रोल एक्स करून मी माझ्या मेथडच्या आतमध्ये माझं सर्व लॉजिक टाकते. ओके, प्रोग्राम लिहिताना मेक शुअर प्रोग्रामचे जे काही पॅरामीटर्स तुम्ही वापरलेले आहेत त्याचं अलोकेशन नीट पाहिजे. अदरवाईज सर्व प्रोग्राम एका लाईनमध्ये लिहिला तर तो कळतही नाही. कर्ली ब्रॅकेट्समध्ये आपण बऱ्याच वेळाच कन्फ्यूज होतो. ओके, हा तुमचा आहे मेन. सो इन शॉर्ट माझा इथे पूर्ण माझा मेथड लिहिलं गेलेले आहे आणि माझा इथे मेन आहे. ओके, मी वरती माझं लॉजिक काही चेंज नाही केलं आहे. फक्त मी इयर घेतलेला आहे वरती. सो मला मेनमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागणार आहे लीप इयरचा. सो मी लीप इयरचा ऑब्जेक्ट क्रिएट करते. मी OBJ क्रिएट करते इक्वल टू न्यू लीप इयर अँड मेथडला माझ्या मी कॉल देते. सो OBJ डॉट माझ्या मेथडचं नाव आहे चेक इयर. तुमच्या मेथडला तुम्ही पॅरामीटर देणार आहात. सो मेक शुअर तुम्ही पॅरामीटर पास कराल. सो लीप इयरला पॅरामीटर देते आहे. फर्स्ट पॅरामीटर सेकंड पॅरामीटर. मग आपण ट्राय करूया मल्टिपल पॅरामीटर पास करायला. इथे मी सेकंड पॅरामीटर देते जो विच इज नॉट अ लीप इयर. इज अ कॉमन इयर बेसिकली. नॉट लीप इयर म्हणण्यापेक्षा
अँड ऑल्सो आय एम गोइंग टू गिव अ थर्ड पॅरामीटर दॅट इज 2020. सो मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला मेनच्या आतमध्ये मेथडला कॉल दिलेला आहे, मल्टिपल पॅरामीटर पास केलेले आहे आणि माझी इथं मेथड आहे जे इयर चेक करते लीप इयर आहे की नाही. ओके, सो बिफोर दॅट तुम्हाला हवा तुम्ही नंबर प्रिंट करा, नका प्रिंट करू, इट्स युअर ऑप्शनल नंबर. सेकंड वी विल गो अँड एक्झिक्यूट इट. सेम कोड मी त्यात फक्त मेथड ॲड केलेली आहे, लॉजिक तेच आहे. सी, पहिल्यांदा मी 2020 इज अ लीप इयर, 199 इज अ कॉमन इयर अँड 2020 अगेन इज लीप इयर. सो दॅट एकच कोड आहे आपला लीप इयरचा, पण तुम्हाला मल्टिपल वेमध्ये दाखवलं. एक मेनच्या आतमध्ये मेनच्या बाहेर मेथड घेऊन. सो मेनच्या तुम्ही जेव्हा मेथड यूज करता तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतो मल्टिपल तुम्ही पॅरामीटर पास करू शकता, राईट. दोघंचे दोघं प्रोग्राम ट्राय आउट करून बघा. आय होप सो तुम्हाला दोघं प्रोग्राम समजले असतील. अँड लेट मी नो तुम्ही हे करून बघितले की नाही, त्याचे स्क्रीनशॉट मला शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.